नाशिकमध्ये जबाब नोंदवण्यासाठी हजर रहा. एसआयटी कडून शिवनिका संस्थेच्या ट्रस्टींना नोटिसा. रुपाली चाकणकरांचा 11 आजी माजी ट्रस्टींना आदेश. खरातला घरी नेण्यासाठी उसळायची शेकडोंची गर्दी. फी म्हणून खरात उकळायचा तब्बल 5 लाख रुपये. मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी आज निवृत्त होणार. मुंबई मनपा आयुक्तपदी अश्विनी भिडेंचं नाव जवळपास निश्चित. विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. मनपा आयुक्तपदी अश्विनी भिडेंचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती. आज घोषणा होण्याची शक्यता. महारवतनाची जमीन मुलीच्या नावावर केली. जमीन खरेदी खतात खाडाखोड करून जमीन लाटली. चमेलीबाई तायडेंचे एकनाथ खडसेंवर गंभीर आरोप. व्यवहाराशी आपला कोणताही संबंध नाही. मुलीने जमीन खरेदी केली असून तो खासगी व्यवहार. एकनाथ खडसेंनी आरोप नाकारत हात वर केले. भाजपा खासदार निशिकांत दुबेंना नाशिक न्यायालयाची नोटीस. 7 एप्रिलला नाशिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. मराठी भाषिकांविरोधात केलं होतं आक्षेपार्ह विधान. प्रवीण दटकेंची परिषदेची जागा कुणाला? नागपुरात राजकीय हालचालींना वेग. संदीप जोशी, दयाशंकर तिवारी, नरेश बर्डे यांची नावं चर्चेत. आसाम विधानसभा निवडणुकीचा मुख्यमंत्री फडणवीस करणार प्रचार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार 2 ते 3 सभा. गर्दी लक्षात घेता गोदावरी नदीकाठी 12 नवीन घाट उभारणार. नाशिकमध्ये 10 तर त्र्यंबकेश्वरमध्ये 2 नवीन घाटांची योजना. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासनाचा मोठा निर्णय. भरमसाठ टोलमुळे अटल सेतूकडे वाहन चालकांची पाठ. तर वाशी टोलला हलक्या वाहनांना टोल माफी. मुंबईत जाण्यासाठी वाशी मार्गाला चालकांची अधिक पसंती. आखातातलं युद्ध आणखी महिना-दीड महिना चालेल. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसची माध्यमांना माहिती. युद्धाला 4 ते 6 आठवड्यांची मुदत कायम. नांदेड शहरात अवकाळी पावसाची हजेरी. शहरी भागात जनजीवन विस्कळीत तर शेतकऱ्यांना बसला जबर फटका. आता विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकत्रित मिळणार. 10वी-12वी साठी राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय. ई चलान थकवलेल्यांची एआयद्वारे संपर्क. ठाणे आरटीओतल्या यशस्वी प्रयोगानंतर राज्यभर करणार अंमलबजावणी. गुवाहाटीमध्ये युवा वैभव सूर्यवंशीचं वादळ. रियान परागच्या राजस्थान रॉयल्सचा चेन्नईवर दणदणीत विजय. आज पंजाब विरुद्ध गुजरात सामना. न्यू चंदीगडमध्ये रंगणार सामना.